Hello all, welcome to the TKT Yashwantrao Chauhan Polytechnic Insalkarji. In this series of video lecture, we're going through the subject management. In this particular lecture, we're going to cover the point that is work permit from the chapter number 4, that is safety management. Work permit. A permit to work or work permit system is a formal written system used to control certain types of work that are hazardous. Means काय? Work to permit or permit to work, it is a written system. A written formal written system means काय? आता समजा इंडस्ट्रीमध्ये वर्कर काम करणार आहे किंवा केमिकल इंडस्ट्री असेल किंवा मेकॅनिकल इंडस्ट्री असेल किंवा हजार्डस सिस्टीम जिथं आहे किंवा हजार्डस किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतं अशा इंडस्ट्रीमध्ये समजा वर्कर जर काम करणार असेल तर त्याला आधी वर्क परमिट घ्यावं लागतं किंवा परमिशन घ्यावं लागतं हायर ऑथॉरिटी कडून, फॉर एक्झाम्पल सुपरवायझर कडून किंवा मॅनेजर कडून. म्हणजे वर्कर जर समजा काम करणार असेल इंडस्ट्रीमध्ये तर त्याला हायर ऑथॉरिटी कडून परमिशन घ्यावं लागतं काम करण्यासाठी. नाहीतर काय होणार, समजा तिथं ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त असेल किंवा ऍक्सिडेंट व्हायची शक्यता असेल आणि तो वर्कर जाऊन डायरेक्टली काम करायला तर ऍक्सिडेंट झालं तर त्यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कसं आहे की काम करायच्या आधी किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करायच्या आधी वर्करला सुपरवायझर कडून परमिशन घ्यावी लागते. त्यालाच काय म्हणतात, परमिट टू वर्क. A permit to work is a document which specifies the work to be done and the precautions to be taken. Means permit to work means काय की सुपरवायझर कडे ज्यावेळी वर्कर जाणार आहे परमिशन घ्यायला काम करण्यासाठी तर त्याला सुपरवायझर काय सांगणार आहे की रिटर्न डॉक्युमेंट एक देणार आहे की तुला परमिशन दिलेली आहे काम करण्यासाठी. आणि दुसरं काय आहे की जे सेफ्टी मेजरमेंट आहेत किंवा प्रिकॉशन जे घ्यायचं आहे काम करत असताना त्याने जर व्यवस्थित वर्करनं जर ते घेत असेल, ते प्रिकॉशन्स घेत असेल, सेफ्टी मेजरमेंट जर घेत असेल तरच सुपरवायझर काय करणार आहे, त्या वर्करला परमिशन देणार आहे की काम करायची. ठीक आहे. अ परमिट टू वर्क इज अ फॉर्म and essential part of the safe systems of work for many maintenance activities. The types of work for which PTW means permit to work system shall be applied include maintenance, repair, inspection, testing, construction, dismantling, modification and cleaning. These are the areas in which permit to work is important or necessary. Means काय, permit to work means काय, ज्यावेळी वर्करला काम करायचं आहे त्याला परमिशन घ्यायचं आहे हायर ऑथॉरिटी कडून, सुपरवायझर कडून किंवा मॅनेजर कडून. ते म्हणजे काय असणार आहे, परमिट टू वर्क अँड इट इज अ इन रिटर्न फॉर्म ऑर रिटर्न डॉक्युमेंट. नीड टू वर्क परमिट. वर्क परमिटची गरज काय, कॉम्प्लेक्स मशिनरी एकदम कॉम्प्लिकेटेड असेल तर त्यावरती काम करायचं असेल तर, हायर प्रेशर टेस्टिंग, हाय प्रेशर मध्ये काम करायचं असेल, वर्क ऍट हाईट म्हणजे हाय हाईट वरती काम करायचं असेल किंवा उंची जास्त आहे काम करण्याची, ठीक आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअर पासून वरती जाऊन काम करायचं आहे किंवा हाईट जास्त आहे तर त्यासाठी पण परमिशन इम्पॉर्टंट आहे. ऑपरेशनल पाईपलाईन वरती काम करायचं असेल तर त्यावरती वर्क परमिट इम्पॉर्टंट आहे. हाय व्होल्टेज इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जर हँडल करायचं असेल वर्करला तर त्यासाठी वर्क परमिट इम्पॉर्टंट आहे. नॉन प्रोडक्शन वर्क. आता नॉन प्रोडक्शन वर्क मीन्स काय, मेंटेनन्स असेल किंवा रिपेअरिंग असेल, ठीक आहे, त्या गोष्टी करत असताना सुद्धा वर्क परमिटची गरज आहे. हाय रिस्क ऍक्टिव्हिटीज, जिथं रिस्क जास्त आहे तिथं पण परमिट इम्पॉर्टंट आहे. वर्क विच अफेक्ट द सेफ्टी पर्सन ऍडव्हर्सली मीन्स काय, जिथं जे वर्करची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे किंवा सेफ्टी अफेक्ट होणार आहे, ठीक आहे, सेफ्टी अफेक्ट होणार आहे असे जिथं एरिया आहेत किंवा तिथं काम करायचं असेल तर वर्क परमिटची गरज आहे. द रेस्क्यू सिस्टीम्स मीन्स काय, समजा ऍक्सिडेंट मध्ये ज्यावेळी आपण रेस्क्यू करत असतोय किंवा आग लागल्यानंतर ज्यावेळी आपण रेस्क्यू करत असतो लोकांना, ते जे काम आहे ते सुद्धा वर्क परमिट, त्या कामासाठी सुद्धा वर्क परमिट इम्पॉर्टंट आहे. रेस्क्यू सिस्टीम किंवा रेस्क्यू वर्क. वर्क नियर एनर्जाइज्ड लाईन्स मीन्स काय, समजा हाय टेन्शन किंवा हाय व्होल्टेज लाईन गेल्या जवळून आणि तिथं आपल्याला काम करायचं आहे,
त्या कंडिशन मध्ये सुद्धा वर्क परमिट इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिकल ट्रबल शूटिंग और रिपेअर ऑन लाईव्ह सर्किट्स, करंट चालू आहे किंवा वायर मधून करंट फ्लो व्हायला आणि तिथं आपल्याला लाईव्ह तिथं काम करायचं आहे, करंट वाहत असतानाच आपण तिथं काम करणार आहे, तर ते वर्क परमिटचे इम्पॉर्टंट आहे. वर्क इन्व्हॉल्विंग द यूज ऑफ डेंजरस सबस्टन्सेस इन्क्लुडिंग रेडिओ मटेरियल्स अँड सबस्टन्सेस. रेडिओ मटेरियल वरती आपल्याला काम करायचं आहे. रेडिओ मटेरियल मीन्स काय, युरेनियम आहे, त्याचबरोबर एक्सरेज, रेडिओ मटेरियल्स. क्रिटिकल लिफ्टिंग युजिंग मोबाईल क्रेन्स. मोबाईल क्रेन्स मीन्स काय, समजा आता जे गाडीवरती तो क्रेन बसवलेलं असतं, गाडीवरतीच काय बसवलं असतं, क्रेन बसवलं असतं, त्याला काय म्हणतात मोबाईल क्रेन. म्हणजे ते कुठं पण मूव्ह होऊ शकतं, ठीक आहे, कुठं पण ते जाऊ शकतं. इंडस्ट्रीमध्ये जे क्रेन्स असतात ते फिक्स्ड असतात, ठीक आहे, पण मोबाईल क्रेन मीन्स काय, जे कुठं पण जाऊ शकतो असं, म्हणजे जे गाडीवरती बसवलं असतं, तिची सिस्टीम जी असते, क्रेनची सिस्टीम काय असते, ती गाडीवरती फिक्स केली जाते आणि ते कुठं पण जाऊ शकतं, त्याला काय म्हणतात मोबाईल क्रेन्स. There are types of work orders. Work order for working at height. Hot work permit. Hot work permit means काय, जिथं हॉट कंडिशन आहे, ठीक आहे, जिथं हॉट कंडिशन आहे तिथं फॉर एक्झाम्पल हाय रिस्क गॅस एरियाज, एक्सप्लोजिव्ह, वेल्डिंग, हॅमरिंग, स्पार्क प्रोड्युसिंग टूल्स, म्हणजे जिथं हॉट वर्किंग कंडिशन आहे तिथं हॉट वर्क परमिट इम्पॉर्टंट आहे. कोल्ड वर्क परमिट, रुटीन मेंटेनन्स, इन्स्पेक्शन, वर्किंग विथ हँड टूल्स, म्हणजे जिथं कोल्ड वर्क आहे, कोल्ड वर्क मीन्स काय, रुटीन मेंटेनन्स, मेंटेनन्स करतोय किंवा इन्स्पेक्शन करतोय, वर्किंग विथ हँड टूल्स, हँड टूल काम करत असेल तर त्याला काय म्हणणार कोल्ड वर्क परमिट. म्हणजे तिथं टेम्परेचर तयार होणार नाही किंवा टेम्परेचर वाढणार नाहीये, त्याला काय म्हणणार कोल्ड वर्क परमिट. परमिट ऑर इलेक्ट्रिकल मेंटेनन्स एक्सेट्रा, म्हणजे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिकल वर्क करत असताना त्यामध्ये सुद्धा वर्क ऑर्डर लागणार आहे. देयर आर 4 टाइप्स ऑफ वर्क ऑर्डर्स. म्हणजे काय, हाय हाईटला काम करायचं असेल तर वर्क परमिटची गरज आहे. हॉट वर्क म्हणजे जिथं हॉट असणार आहे, वर्किंग कंडिशन हॉट असणार आहे, तिथं आपल्याला वर्क परमिटची गरज आहे. कोल्ड वर्क म्हणजे जिथं कोल्ड कंडिशन असणार आहे किंवा फॉर एक्झाम्पल मेंटेनन्स किंवा इन्स्पेक्शन, तिथं आपल्याला वर्क परमिटची गरज आहे. आणि जिथं इलेक्ट्रिकल वर्क करणार आहे किंवा इलेक्ट्रिकल मेंटेनन्स करणार आहे तिथं पण वर्क परमिटची गरज आहे. फीचर्स ऑफ वर्क टू परमिट और परमिट टू वर्क सिस्टीम्स, म्हणजे वैशिष्ट्ये काय आहेत वर्क परमिटची. हजार्ड अँड रिस्क असेसमेंट. आता वर्कर काय करणार आहे, वर्क परमिट घेणार आहे हायर ऑथॉरिटी कडून. मग हायर ऑथॉरिटीने काय करणार आहे, आधी त्या सिस्टीमची किंवा जिथं काम करणार आहे वर्कर, तिथली जी कंडिशन आहे तिची असेसमेंट करणार आहे. मग समजा केमिकल इंडस्ट्रीमध्ये वर्कर काम करत असेल तर तिथं हायर ऑथॉरिटी जी आहे, तिथं हायर ऑथॉरिटी पहिला चेक करणार की काय काय कंडिशन आहे, काम करू शकतो काय नाही वर्कर, हे सगळं असेसमेंट करणार किंवा ते चेक करणार आणि त्यावेळेस काय करणार आहे, वर्करला त्याची वर्क परमिट देणार आहे. हजार्ड अँड रिस्क असेसमेंट. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मीन्स काय, ज्यावेळी काम करणार आहे वर्कर त्याला काय असणार आहे, एक स्टँडर्ड प्रोसिजर ठरलेली असणार आहे. ते स्टँडर्ड प्रोसिजर कोण ठरवणार आहे, जे हायर ऑथॉरिटी आहे, सुपरवायझर, मॅनेजर, त्यांनी काय करणार आहेत, वर्करला एक प्रोसिजर ठरवून देणार आहेत की याच पद्धतीनं काम करायचं आहे. त्यावेळेस ते काय करणार आहेत, त्याला वर्क परमिट देणार आहे. इन्स्ट्रक्शन इन द इश्यू अँड यूज अँड क्लोजर. इन्स्ट्रक्शन इन द इश्यू मीन्स काय, इश्यू जर आला, काय तर प्रॉब्लेम आलं तर वर्करनं काय काम करायचं आहे किंवा काय प्रिकॉशन घ्यायचं आहे ते सगळं वर्क परमिट मध्ये मेन्शन केलेलं असणार आहे. द परमिट इश्यू एक्सटेन्शन अँड विथड्रॉवल डिटेल्स मीन्स काय, परमिट देणार पण आहेत वर्करला की बाबा काम करायला चालू कर, त्यानंतर त्याला काम करू द्यायचं आहे का नाही हे पण कोण ठरवणार आहे, वर्क परमिट. म्हणजे समजा हायर ऑथॉरिटीनं वर्क परमिट दिलं वर्करला आणि वर्कर जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला काय करू शकतोय की त्याच्याकडनं ते काम जे आहे ते हायर ऑथॉरिटी काढून सुद्धा घेऊ शकते. म्हणजे वर्क परमिट काय करणार आहे, एकतर काम करायची परवानगी देणार आहे. जर समजा वर्कर प्रोसिजर प्रमाणे काम करत नसेल, स्टँडर्ड प्रोसिजर प्रमाणे काम करत नसेल तर त्याच्याकडून ते काम काढून घेणे सुद्धा हायर ऑथॉरिटीचं काम असणार आहे. म्हणजे काम देणं, काम व्यवस्थित आहे का बघणं, जर काम व्यवस्थित नसेल वर्करचं ते काम परत काढून घेणं, म्हणजे वर्क परमिट मध्ये हे सगळं प्रोसेस असणार आहे.
द नेम अँड सिग्नेचर ऑफ रिस्पॉन्सिबल पर्सन. आता नेम अँड सिग्नेचर ऑफ रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे काय, आता वर्करनं समजा परमिशन वर्क परमिट घेतली तर त्याच्यावरती काय असणार आहे, हायर ऑथॉरिटीची साईन असणार आहे, त्या डॉक्युमेंटवरती साईन असणार आहे की यांनी आम्हाला परमिशन दिले काम करायची. ठीक आहे. त्यामुळे तिथं जरी ऍक्सिडेंट झालं किंवा काय तर प्रॉब्लेम झाला तर रिस्पॉन्सिबल कोण आहे, जो तिथं साईन करणार आहे, जो परमिशन देणार आहे वर्करला काम करायची, त्याची जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. इसेन्शियल कंट्रोल मेजर्स अँड प्रिकॉशन्स म्हणजे जे कंट्रोल मेजर्स आहेत किंवा प्रिकॉशन्स आहेत ते सुद्धा वर्क परमिट मध्ये मेन्शन केलेलं असणार आहे. म्हणजे काम करत असताना वर्करला कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, कुठल्या प्रकारचे सेफ्टी मेजर्स घ्यायचे आहेत हे सुद्धा त्यामध्ये मेन्शन असणार आहे. These are the features of permit to work or work permit. A standard procedure essential of work permit system consists of म्हणजे वर्क परमिट ची प्रोसिजर काय आहे किंवा स्टँडर्ड प्रोसिजर काय आहे वर्क परमिट ची, की फर्स्ट ट्रेनिंग ऑफ ऑथराइज्ड पर्सन. आता ट्रेनिंग ऑफ ऑथराइज्ड पर्सन मीन्स काय, की जो परमिशन देणार आहे किंवा वर्क परमिट देणार आहे त्याला ट्रेनिंग देणं इम्पॉर्टंट आहे. फॉर्मल रेकॉर्डेड प्रोसेस. आता फॉर्मल रेकॉर्डेड प्रोसेस मीन्स काय, की जे प्रोसेस आहे, समजा काम करायचं तर त्याला वर्क परमिट घ्यावं लागतं. वर्क परमिटचं जे परमिशन देणार आहे त्याचं रेकॉर्डिंग असणार आहे. म्हणजे हे सगळी जी प्रोसिजर आहे वर्क परमिट देणं किंवा त्याचं वर्क परमिट कॅन्सल करणं, हे सगळी जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर सुद्धा रेकॉर्डिंग होणार आहे याचं. म्हणून काय म्हणले, फॉर्मल रेकॉर्डेड प्रोसेस. इट इज अ वर्क परमिट इज अ फॉर्मल रेकॉर्डेड प्रोसेस. क्लिअरली डिफाईन द रिस्पॉन्सिबिलिटीज. मग प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी वर्क परमिट मध्ये मेन्शन केलेली असणार आहे. जो परमिट देणार आहे त्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, त्याचबरोबर जो वर्कर काम करणार आहे त्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी क्लिअरली डिफाईन केलेली असणार आहे. प्रिपरेटरी वर्क मेथड सिस्टीम और वर्क मेथड स्टेटमेंट. प्रिपरेटरी वर्क मेथड्स स्टेटमेंट मीन्स काय, जे काम करायच्या आधी प्रिपरेशन करायचं आहे किंवा काम करायच्या आधी जे जे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते सगळं त्यामध्ये मेन्शन केलेलं असणार आहे. ऑडिट्स अँड मॉनिटरिंग ऑफ द सिस्टीम वर्क्स ऍज इंटेंडेड मीन्स काय, काम करत असताना वर्कर ज्यावेळी काम करत असणार आहे त्यावेळी तिचं मॉनिटरिंग किंवा त्यावरती लक्ष ठेवणे किंवा तिचं ऑडिट करणं, म्हणजे लक्ष ठेवल्यानंतर तो काम व्यवस्थित करतोय का नाही ह्याचं ऑडिटिंग सुद्धा वर्क परमिट मध्ये करणार आहे. इट इज फॉर ऑथराइज्ड पर्सन. म्हणजे ऑथराइज्ड पर्सन मीन्स काय, जो पर्सन म्हणजे वर्क परमिट हे कोणासाठी आहे, की जो पर्सन ऑथरायझेशन देणार आहे किंवा वर्क परमिट देणार आहे त्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉइंट इज रिस्पॉन्सिबल पर्सन. आता वर्क परमिट देत असताना कुठले लोक रिस्पॉन्सिबल असणार आहेत. एक तर काय असणार आहे, फर्स्ट इश्युअर. इश्युअर मीन्स काय, अ पर्सन ट्रेंड कॉम्पिटंट अँड ऑथराइज्ड टू इश्यू अ परमिट टू वर्क आफ्टर ensuring that all the hazards associated with the work being done in that area and all necessary safety precautions are being implemented to ensure that the work can be completed safely. Means assure means काय, जो वर्क परमिट देणार आहे आणि तो इन्शुअर करणार आहे की जिथं वर्कर काम करणार आहे तिथं काम करण्यासाठी ती जागा जी आहे किंवा तिथलं एन्व्हायरमेंट जे आहे ते व्यवस्थित आहे, तिथं कुठल्याच प्रकारचं हजार्डस मटेरियल नाहीये किंवा हजार्ड होणार नाहीये, ऍक्सिडेंट होणार नाहीये, याची सगळे जबाबदारी कुणाची असणार आहे, इश्युअरची असणार आहे. म्हणजे इश्युअर काय करणार आहे, एक तर वर्क परमिट देणार आहे आणि वर्क परमिट द्यायच्या आधी तिथलं इन्स्पेक्शन करणार आहे आणि इन्स्पेक्शन करून काय तो फाइंड आउट करणार आहे की तिथं काम करायला सेफ आहे, म्हणजे सेफली तिथं वर्कर काम करू शकतो, त्याला काय म्हणणार, इश्युअर. म्हणजे इश्युअरची ही रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. नेक्स्ट रिस्पॉन्सिबल पर्सन इज एक्झिक्युटर. अ पर्सन हु इज ट्रेन्ड कॉम्पिटंट and authorized for the work being completed as described in the permit to work. आता एक्झिक्युटर मीन्स काय, इश्युअर करणं ज्यावेळी वर्क परमिट मिळणार आहे त्या वर्क परमिट प्रमाणे काम करायची जबाबदारी कुणाची असणार आहे, अ पर्सन एक्झिक्युटरची.
म्हणजे इश्युअरकडनं ज्यावेळी वर्क परमिट मिळणार आहे आणि वर्क परमिट प्रमाणे काम करायची जबाबदारी कुणाची असणार आहे, एक्झिक्युटरची. पर्सन हु इज ट्रेन, कॉम्पिटंट अँड ऑथराइज्ड फॉर द वर्क बीइंग कम्प्लिटेड. वर्क बीइंग कम्प्लिटेड मीन्स काय, तुला काय करायचं आहे, वर्क परमिट प्रमाणे काम कंप्लीट करायचं आहे, ऍज डिस्क्राइब्ड इन द परमिट टू वर्क. A field operator, a competent person and supports the isolator at site, checks the site compliance to permit the conditions and sign the permit. Means काय, एक्झिक्युटर त्या पद्धतीनं वर्क परमिट प्रमाणे काम करतो का नाही हे चेक करणार आहे आणि त्याप्रमाणे त्या परमिट वरती तो साइन करणार आहे. म्हणजे इश्युअर काय करणार आहे, वर्क परमिट इश्यू करणार आहे, एक्झिक्युटर काय करणार आहे, ते वर्क परमिट प्रमाणे काम करणार आहे आणि फील्ड ऑपरेटर काय करणार आहे की त्या पद्धतीनं काम होतं का नाही ते चेक करून त्या परमिट वरती साइन करणार आहे. The next point of this lecture is elements of work permit system. First is issue. It means pre-job check. Issue means काय, pre-job check म्हणजे काम करायच्या आधी कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत किंवा चेक करायच्या आहेत ते इश्यू मध्ये मेन्शन केलं असणार आहे. डिस्क्रिप्शन ऑफ वर्क टू बी कॅर्ड आउट, कुठल्या पद्धतीचं काम कंप्लीट करायचं आहे किंवा कुठल्या पद्धतीचं काम करायचं आहे त्याचं डिस्क्रिप्शन इश्यू मध्ये केलं असणार आहे. डिस्क्रिप्शन ऑफ प्लांट अँड लोकेशन, कुठं काम करायचं आहे, तिचं लोकेशन काय आहे, तिचं डिस्क्रिप्शन इश्यू मध्ये असणार आहे. असेसमेंट ऑफ हजार्ड्स, जर समजा काम करत असताना कुठल्या कुठल्या टाईपचं हजार्ड येऊ शकतं हे सुद्धा त्यामध्ये इश्यू मध्ये मेन्शन केलेलं असणार आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ कंट्रोल्स, म्हणजे समजा ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुठल्या टाईपचं कंट्रोल आपल्याला घ्यायचं आहे ते सुद्धा इश्यू मध्ये मेन्शन केलेलं असणार आहे. नेक्स्ट रिसिप्ट, इट मीन्स हँड ओव्हर ऑफ परमिट. आता हँड ओव्हर ऑफ परमिट मीन्स काय की रिसिप्टचा अर्थ काय की एक तुम्हाला डॉक्युमेंट दिलं जाईल किंवा एक फॉर्मल रिटर्न डॉक्युमेंट दिलं जाईल की तुम्हाला परमिशन दिलेलं आहे काम करायची, त्याला काय म्हणणार, रिसिप्ट. अ कॉम्पिटंट अँड ऑथराइज पर्सन इश्यू परमिट टू वर्कर्स, म्हणजे ऑथराइज पर्सन जो आहे, जे आपण म्हटलं की इश्यूअर, म्हणजे परमिट टू वर्क कोण इश्यू करणार आहे, इश्यूअर, म्हणजे तो काय करणार आहे, वर्करला परमिट टू वर्क हँड ओव्हर करणार आहे विथ ऑथराइज्ड साइन, त्यावरती इश्यूअरची साइन असणार आहे. वर्क कॅन नाऊ स्टार्ट, म्हणजे आता समजा वर्करला वर्क परमिट मिळालं तर काय करणार आहे, वर्कर त्यानंतर काम चालू करणार आहे. वर्कर साइन टू से द एक्सेप्ट कंट्रोल, म्हणजे वर्कर पण त्यावरती साइन करणार आहे की मला काम म्हणजे मी ते काम करू शकतो. म्हणजे एक्सेप्ट म्हणजे वर्क परमिट समजा हायर ऑथॉरिटीने किंवा इश्यूअरने त्याला दिलं आणि ते वर्क परमिट त्यानं एक्सेप्ट केलं तर त्यावरती पण सुद्धा साइन वर्करची असणार आहे. प्लांट इज नाऊ अंडर द कंट्रोल ऑफ वर्कर्स, त्यानंतर हे समजा त्याला वर्क परमिट मिळालं वर्करला तर हे काम करायची सगळी जबाबदारी कोणाची असणार आहे, त्या वर्करची असणार आहे. क्लिअरन्स, इट मीन्स हँडबॅक टू परमिट, मीन्स काय, समजा काम झाल्यानंतर ती परमिशन जी आहे किंवा वर्क परमिट जे आहे ते परत वर्कर कडून इश्युअर कडे जाणार आहे. वर्कर साइन टू से दॅट they have left the job site and equipments can restart, मीन्स काय की वर्कर काय करणार आहे, क्लिअरन्स घेण्यासाठी, म्हणजे काम झालं समजा 8 तासाचं त्याचं काम झाल्यानंतर तो काय करणार आहे, त्या परत ते वर्क परमिट घेऊन इश्युअर कडे जाणार आहे की माझं आता काम झालेलं आहे आणि मी आता इथून बाहेर जात आहे आणि परत ते काम दुसरा वर्कर चालू करणार आहे. बरोबर, मी क्लिअरन्स मीन्स काय की काम झाल्यानंतर तो वर्क परमिट घेऊन कुठे जाणार आहे, परत इश्युअर कडे जाणार आहे आणि इश्युअरला काय सांगणार आहे की मी आता माझं काम झालेलं आहे, माझी ड्युटी संपलेली आहे आणि दुसऱ्याला तुम्ही काम द्या किंवा रिस्टार्ट करा. कॅन्सलेशन, ऑथराइज पर्सन एक्सेप्ट प्लांट बॅक अँड कॅन रिमूव्ह आयसोलेशन, प्लांट इज नाऊ रिटर्न टू कंट्रोल ऑफ द साइट. मीन्स काय की ऑथराइज पर्सन एक्सेप्ट द प्लांट बॅक, मीन्स काय, समजा काम झालं वर्करचं तर तो काय करणार, परमिट परत ऑथराइज पर्सन कडे ते देणार आहे किंवा इश्युअर कडे देणार आहे वर्क परमिट आणि हे सगळं मग परत ते कंट्रोल कोणाकडे येणार आहे, प्लांटचं त्या ऑथराइज पर्सन कडे येणार आहे. प्लांट इज रिटर्न टू द कंट्रोल ऑफ द साइट, म्हणजे काय येणार आहे, त्याचं जे कंट्रोल होतं ते कंट्रोल परत कुठे येणार आहे, ऑथराइज पर्सन कडे. म्हणजे ऑथराइज पर्सन काय करणार आहे, वर्करला परमिट देणार आहे, परमिट दिल्यानंतर वर्कर काय करणार आहे, ते काम कंप्लीट करणार आहे आणि काम कंप्लीट झाल्यानंतर परत ते परमिट जे आहे ऑथराइज पर्सन कडे येणार आहे आणि परत काय होणार आहे, ते सगळं जे काम आहे ती जी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असणार आहे, त्या
ऑथराइज पर्सनची असणार आहे. म्हणजे एलिमेंट्स किती आहेत? एक तर इश्यू, दुसरं रिसिप्ट, तिसरं क्लिअरन्स आणि चौथं कॅन्सलेशन. These are the 4 elements of work permit. First is issue, second receipt, third clearance, and fourth is cancellation. In this lecture, we gone through the point that is work permit. In this point, under this point, we see that is what is mean by work permit, why we need the work permit, what are the responsible persons or who are the responsible persons who gives the work permit to the worker, the standard procedure of work permit, what are the elements of work permit. This is the end of today's lecture. Thank you all.